दौंड पाटस अष्टविनायक महामार्गावरील लॉज कारवाई, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला स्थानिकांच्या घरात घुसल्याचा आरोप। दौंड पाटस अष्टविनायक महामार्गावरील गिरीम गावच्या हद्दीतील गोरेमळा म्हणजेच वायरलेस फाटा येथे साई पॅलेसवर पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कारवाईच्या वेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला थेट स्थानिकांच्या घरात घुसल्याचा गंभीर आरोप परिसरातील महिलांनी केला आहे। त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली। दौंड तालुक्यातील किरण वायरलेस फाटा परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायाविरोधात स्थानिक नागरिक आता आक्रमक झाले असून या व्यवसायामुळे परिसरातील शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। विशेषतः महिलांना या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे म्हटले आहे। पोलिसांच्या कारवाई दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। लहान मुली व महिलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असल्याने हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी जोरदार मागणी परिसरातील महिलांनी प्रशासनाकडे केली आहे। स्थानिक नागरिकांच्या मते या भागात बऱ्याच काळापासून असे अवैध व्यवसाय सुरू असून वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नाही। त्यामुळे आता महिलांनी एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे। संबंधित लॉज व्यवस्थापनावर तसेच अशा व्यवसायांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच परिसरातील अशा अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी आळा घालावा अशी अपेक्षा स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड तालुका प्रतिनिधी सुमित रणधीर यांचा रिपोर्ट। दौंड तालुक्यातील वायरलेस फाटा या ठिकाणी जो काय अवैध व्यवसाय सुरू आहे त्या संदर्भात या ठिकाणी या परिसरातील गोरेमाळा येथील काही महिला आहेत तर त्यांच्या नक्की परिस्थिती काय आणि त्यांची काय मागणी आहे आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नक्की काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे की हॉटेल आणि बेकायदेशीर धंदा बंद झाला पाहिजे। बेकायदेशीर हा का इथं काय नक्की काय कसा व्यवसाय काय 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 परिस्थिती घडते? या इथं रेड पडली, धंदा तर दररोज चालूच असतो। तो रेड पडली की हिथल्या त्या हॉटेल मधल्या ज्या काही महिला जेंट्स आहेत ते आमच्या घरात, मंदिरात, वस्तीत, शेतात सगळ्यात घुसतात। त्याच्यापासून आम्हाला भरपूर ही भीती त्रास आहे, भीती वाटते आम्हाला। आणि हा सगळ्यांच्या म्हणण्याने हा जो धंदा आहे तो बेकायदेशीरपणे बंद झालाच पाहिजे। त्या महिलाची पायट्या त्यांच्या घरांनी पायट्या ह्यांना बाहेर काढायचं, त्यांनी दार घाबरून त्या पळणार, ती दरवाजा बंद करणार। पण त्यांच्या महिलांबरोबर जर आमची एखादी महिला त्यांच्यावर गेली त्याला जबाबदार राहणार कोण? त्यांच्या आधी आमचा भीती वाढतोय। पोलिसांकडे बी तक्रार केलेली, ते काय येतात बघून जातात। आमची ह्यांचा असं म्हणे आमचे मोबाईल त्यांनी जे रेकॉर्डिंग केले किंवा काय ते बी त्यांनी मोबाईल घेऊन गेले। व्हिडिओ जो काढला ते मोबाईल त्यांनी घेऊन गेलेले। 6 महिन्यापूर्वी ही गोष्ट झाली। ग्रामपंचायतीच्या ह्याच्यात कसं हे आम्हाला आता निदर्शनाला आले। पहिलं हॉटेल होते हे, आता हळूहळू ह्यांनी धंदे वाढवले। काय महिला नाही, सगळे शेतकरी महिला आणि महिला असल्यामुळे जी ते आपापल्या उद्योगाला जाते। घरी कोण नसतं, लहान लेकरं, मुलं, आम्ही शेती व्यवसाय करतो। आता आम्ही शेतातून आम्हाला हे सहन नाही झालं, आम्ही सगळे गोळावणीत आलेले। आमची एकच मागणी आहे, बेकायदेशीर जो धंदा आहे त्यांनी तो बंद केला पाहिजे। बाकीचा साई पॅलेस आपण जर पाहिलं तर दौंड तालुक्यातील गिरीम फाटा येथील साई पॅलेस या हॉटेलवरती रात्री जी काही रेड पडली होती त्या रेडमुळे या ठिकाणी ज्या महिला त्या हॉटेलमधून बाहेर पळाल्या होत्या तर या ठिकाणी काही शेतामध्ये महिला गेल्या आणि या महिलांच्या घरात देखील गेलेल्या महिला आहेत असं या ठिकाणी या महिलांचं म्हणणं आहे। तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून उचित अशी योग्य अशी कारवाई करावी अशी या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी सुमित रणधीर, दौंड।